आता तुम्हीच सांगा हो काय काय याले झोडू का उभ्याले जाऊ दे एक नंबर लावा म्हणते त्या शिवाजी महाराजांना तेव्हा राज्य जिंकला तेव्हा किल्ला जिंकला या शब्दामध्ये खरं आता तुम्हीच सांगा हो याले झोडू का उभ्याले आता तुम्हीच सांगा हो याले झोडू का उभ्याले सारा कबारा केला हो केला या भाड्याच्या बैलानं सारा कबारा केला हो केला या भाड्याच्या बैलानं आता तुम्हीच सांगा हो याला झोडू का उभ्याने सारा कबारा केला हो केला या भाड्याच्या बैलानं माझ्या गाण्याला आधार आहे जसं तुम्ही देता आधार तसं माझ्या गाण्याला आधार आहे आणि म्हणून त्या कास्तकारानं जेव्हा 2 बैलाच्या जोड्या घेऊन आणल्या त्या कास्तकारानं 2 बैल जेव्हा घेऊन आणले आणि तेव्हा तो शेजारी म्हणे तेव्हा तो शेजारी म्हणे शेजारचा कास्तकारी म्हणे का म्हणे बैल घेऊन आणले ना नाही आणले म्हणे का हे बैलाची जोडी घेऊन आणली ना नाही आणली म्हणे एक बैल आहे म्हणे जाग्यावर नाही एक बैल आहे म्हणे हा मर्या आणि म्हणून तो त्या बैलाचा मालक म्हणे आता तुम्हीच सांगा हो अहो याले झोडू का उभ्याले सारा कबाला केला हो केला या भाड्याच्या बैलाने सारा कबाला केला हो केला या भाड्याच्या बैलाने कार्य आहे म्हणते खापर खुटी कोटी गेला हा खापर खुट्या काव काय म्हणते नक्ती म्हणते खापर खुटी म्हणते त्याचे बोलणे त्यालेच येते बापा हा नंगी म्हणते खापर खुटी म्हणते कोटी गेला हा खापर खुट्या बाप रे याचा नाही फोर आला का थंडा हो फिरिक हागत जाते म्हणते म्हणून यानं धोतर बदला म्हणून हा फुल पॅन्ट वर आला हा फिरिक हागून भरला म्हणून हा धोतर सोडून हा पॅन्ट वर आला कोण फिरिक हागून भरला तू का मी मग कपडे कोण बदलवते सत्यानाश झाला कपडे कोण बदलवते मला एवढं सांग ना अव खोंड्या डकरते हे नकट्या नाकाना भेणार नाही मी याच्या धकानं खोंड्या डकरते हे नकट्या नाकाना भेणार नाही मी याच्या धकानं सारी तू केली हो बोलल्यातल्या बायाने वाटत होता कारण त्या कास्तकाराच्या बिचाऱ्या त्याच्या घरी जात होत्या वनिले त्या कास्तकाराच्या घरी जात होत्या शेजारच्या बाया वनिले म्हणजे मधुकडे जात होत्या आणि म्हणून आणि तो बायाला पाहिलं का बया बावराच बने तो बैल होता मारल्या त्यानं त्याला बाया दिसला का तो बया बावराच बने आणि म्हणून त्या सारी तू केली हो सारी तू केली हो या गावातल्या बायाने तू केली हो या गावातल्या बायाने का भाऊ म्हणे आणला नाही त्या बायाले पाहून गुजारते म्हणे का बैल का म्हणे मर्या आणि म्हणून सारी तू केली हो अहो या गावातल्या बायाने सारा कबाळा केला हो केला या भाड्याच्या बैलाने सारा कबाळा केला हो केला या भाड्याच्या बैला
गेला नुसता चायवर चाय ढोकसते आणि सारा पापडावणी वारला एक एक नंबर लावा म्हणते कोटी गेला हा खापर खुट्या अव जेवण नाही करत मा जेवण नाही करत कोण का करत जेवण खाय घे काऊन नाही तर लोट कमवते ना मग खाय काऊन नाही का जुड्या बांधते लसणाच्या जे खाय नाही तर कायच्या गोळ्या खाते वा हा त्याच गोळ्या खात असन एक पाव डटावलं गरिबी हटाव त्याच गोळ्या खात असन झालं कोणत्या गोळ्या खाते वा नाही त्या रंगाचा बोलून बोलते बयार बेली भूताची चोरली म्हणते ह्या शब्दाने तुला बोललो बरं बाई आणि मोठ्या नाकाने सांगते माझी मोठी बहीण हस म्हणते तुला चांगला एवढा बा नावावर बुऱ्याचा साजरा आणि फडत तुला मस्तकावर कात नाही याची त्याला सांगून ठेवतो बापा तू मजाक नाही सांगतो हा एवढा थंडीनं बावड्यातून जाते नाही का म्हणून हा गणापासूनच नाही का काव करत येते भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे
भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे तुम्ही खाता ती भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे शास्त्री कोधांबे यांच्याकडून शास्त्री कोळापे यांच्याकडून 20 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. मी आणि माझी पार्टी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. अरे कपड्यांना लत्ताना खायला भत्ता फजिती होती माया भीमान हो माया बापान माया भीमान माय सगळ्याला भरली होती माया भीमान माय सगळ्याला भरली
माया भीमान माय सोन्याला भरली माया भीमान माय सोन्याला भरली यांच्याकडून सुद्धा मंडळाला 50 रुपयाची भेट आली. या मंडळाला कोण सतीश शुक्रान धन्यवाद आहे का झोपडीले होती माय मुळकी टाकी फटके लुगडाले होते माय 17 गाठी होती माय मुळकी टाकी फटके लुगडाले होते माय 17 गाठी सुना झाले साहेबांना पोरं झाले साहेबनी सांगत ज्ञानाच्या गोष्टी सुना झाले साहेबांना पोरं झाले साहेबनी सांगत ज्ञानाच्या गोष्टी माया भीमान भोगाला बापा माया भीमान माय सोन्याला भरली माया भीमान भीमान माय सोन्याला भरली बांधवानो, खरंच जो रात्रभराचं सहकार्य आपण सर्वांनी मिळून दिलात आणि त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. हा तसेच आमचे दादा डान्सर लक्ष्मण भाऊ बांगडे यांच्याकडून सुद्धा बांगडे म्हणलं बागडे नाही बांगडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं प्राइज मिळालं. धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. तर सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाला इथं विराम देतो. यानंतर शाहीर निशांतरावजी आमचे मोठे बंधू यांचा राऊंड होणार आहे, तेव्हा शांत चित्तानं बसावं. इथूनच आम्हाला नंदापुरी इथं दिवसभराचा कार्यक्रम आहे, तेव्हा शेवटची रजा घेतो. कारण त्या मातेचं स्वप्न होतं. साहेबांचं एक छोटस ध्रुवपद गातो
आणि नंतर कार्यक्रमाला विराम देतो. ज्याने परवाना केली पहा मग मानी, ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, अन जय बोला हो शिवरायाच्या गुणाची, जय बोला हो शिवरायाच्या गुणाची. ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, जय बोला हो शिवरायाच्या गुणाची, जय बोला शिवरायाच्या गुणाची. हो ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, जय बोला हो शिवरायाच्या गुणाची, जय बोला हो शिवरायाच्या गुणाची. ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, ज्याने परवाना केली आपल्या प्राणाची, जय बोला शिवरायाच्या गुणाची, जय बोला शिवरायाच्या गुणाची. कारण आपण ज्याला 31st म्हणतो, पण या मनुवादाने आपल्यावरती असा पडदा फाडला. अरे ज्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपण म्हणतो, त्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला, या शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक कसा झाला रे. इथले एकही ब्राह्मण तयार झाले नाही, म्हणून काशीवरून गागा भट्टांना बोलवण्यात आलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याकरता. आणि राज्याभिषेक कसा गागा भट्टांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने त्या शिवाजी महाराजाच्या मस्तकावरती आमचे ज्येष्ठ बांधवांच्याकडून या विचारावरती 100 रुपयाची भेट आली या मंडळाकडून. सतेश प्रणाम, धन्यवाद, जय भीम. तर या डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांना तिलक लावून राज्याभिषेक केलं. तू ऐसा जीने से मरना बहुत अच्छा, तू ऐसा जीने से मरना बहुत अच्छा, अरे इंसान वो है कि ईमान जिसका सच्चा. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही या मनुवाद्यांच्या सापड्यामध्ये आमच्या अधिपतींची जार किव यांना नाही, आमच्या अधिपतीची किव यांना नाही, तर आम्हा बहुजनांचे हाल काय होतील हो. आम्ही स्वतंत्र झालो, विचार करा, स्वतंत्र झालो का. जर हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर ते तेव्हाचे शिवाजी महाराज आपल्या नजरेसमोर येतील. मग आमचं कर्तव्य काय असायला पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे याचाही विचार करण्याची गरज आहे का काय. शिवनेरीवर जन्म झाला, जिजा मातेला आनंद झाला, जिजा मातेला आनंद झाला. शिवनेरीवर जन्म झाला, शिवनेरीवर जन्म झाला, जिजा मातेला आनंद झाला, शिवनेरीवर जन्म झाला, जिजा मातेला आनंद झाला. आता जिजाऊला जेव्हा डोहाळे लागले रे, मनात संकल्पना होती आजची 1 तारीख रे, त्या 28,000चा मुकाबला, त्या 28,000चा मुकाबला किती संख्येने केलं याचा जर विचार केलं तेव्हाच तो 1 जानेवारी 31 मनवण्याकरता आहे. आणि म्हणून ते जेव्हा जिजा मातेला डोहाळे लागले काय म्हणायचं आहे, जिजा मातेला आनंद झाला, कृपा होती बघा तुळजा भवानीची. आणि म्हणून
त्या शिवाजी महाराजांचं राज्य आज कुणाच्या हातात आहे याचा विचार करण्याची गरज आहे. कृपा होती पहा माता तुळजा भवानीची आणि जय बोला हो शिवरायाच्या गुणाची. तुम्ही जय बोला हो शिवरायाच्या ऊस गोड झाला म्हणून मुळा सकूट खाणं बरोबर नाही. कारण आम्ही इथं जसं कार्यक्रमाला आलो ठेकेदारांची अपेक्षा आम्ही पूर्तता केली तसेही हा दिवसाला कार्यक्रम आहे. निशांतराव बरोबरच कदाचित त्यांची पार्टी अर्धा तास 1 तास लेट येईल. आम्हाला आधी जाणं गरज म्हणून रात्र संपली प्रभात झाली हा सूर्य उगवला महाजा घ्यावो नमस्कार माझा घ्यावो नमस्कार नमस्कार